आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। आज इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा या प्रकरणाची माहिती अभ्यासत असताना आपण व्यवसाय सेवा म्हणजे काय आणि व्यवसाय सेवेचे प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासत होतो। मग व्यवसाय सेवेच्या प्रकारामध्ये व्यवसाय सेवेचे प्रकार आपण बघितले की बँक, पहिला प्रकार काय आहे बँक, दुसरा आहे संदेशवहन किंवा विमा आणि त्यानंतर वाहतूक आणि गोदाम, असे 5 प्रकार जे आहे व्यवसाय सेवेचे त्याची माहिती आपण सविस्तर अभ्यासत असताना पहिला प्रकार आपला होता बँक किंवा बँकिंग, त्यालाच आपण अधिकोष असे देखील म्हणतो, बरोबर आहे का नाही। बँकिंगला त्या ठिकाणी अधिकोष व्यवसाय असेही म्हणतो, कारण बँकिंग सेवेशिवाय आपण बघितलेलं आहे की कोणत्याही व्यवसायाची भांडवलाची गरज पूर्ण होत नाही। ज्या व्यावसायिक सेवा आहे 5ही व्यावसायिक सेवा व्यवसायाचे सहाय्यभूत घटक आहे, व्यवसायाचे अनुषंगिक साधन आहे, म्हणून त्यांना व्यवसाय सेवा असे म्हणतात, कारण त्यांच्याशिवाय आपण कोणताही व्यवसाय सुरूच करू शकत नाही। मग एक प्रकार जो आहे किंवा पहिला प्रकार जो आहे बँकिंग सेवा, या बँकिंग सेवेचा अर्थ किंवा व्याख्या आपण मागच्या लेक्चरला बघितलेला आहे। आता आपल्याला त्या ठिकाणी बँकेचे काही प्रकार आहे आपण बघतो दैनंदिन व्यवहारामध्ये, गावोगावी बघतो अनेक बँका आहे, पतसंस्था आहे, काहींवर वेगळे नाव, काहींवर मल्टी स्टेट आहे, काहींवर मल्टीनिधी आहे, काहींवर पतसंस्था आहे, काहींवर सहकारी बँक आहे, काही अशा राष्ट्रीयकृत नाही आहे, असं आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो। ती शासकीय बँक आहे, ती राष्ट्रीयकृत बँक आहे का, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला बँकेचे प्रकार अभ्यासणं गरजेचं आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बँका किती प्रकारच्या आहेत किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रावरून त्यांचे प्रकार ठरलेले आहे। मग बँकेचे प्रकार नेमके किती आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। बँकिंगचे प्रकार अनेक प्रकार आहेत, त्यांची माहिती जर आपण अभ्यासली तर तुम्ही निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारानुसार तुमच्या भागातील बँकांची ओळख चांगल्या पद्धतीनं आणि त्यांच्या कार्याची ओळख तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे। मग बँकेचा पहिला प्रकार आहे मध्यवर्ती बँक। मध्यवर्ती बँक। दुसरा आहे व्यावसायिक किंवा व्यापारी बँका। व्यावसायिक बँका त्यालाच व्यापारी बँका असेही म्हणतात। त्यानंतर सहकारी बँका। सहकारी बँका। त्यानंतर विकास बँका। त्यानंतर विकास बँका। त्यानंतर विनिमय बँका नंबर 5। विनिमय बँका। प्रादेशिक ग्रामीण बँका नंबर 6। प्रादेशिक ग्रामीण बँका। नंबर 7 बचत बँका। बचत बँका। नंबर 8 गुंतवणूक बँका। गुंतवणूक बँका। आणि शेवटचा प्रकार आहे विशेष बँका। नंबर 9 विशेष बँका।
म्हणजे आपण सर्वसाधारणपणे बँकेची व्याख्या केलेली आहे की पैशाची देवघेव करणारी संस्था म्हणजे बँक आहे, किंवा जी संस्था ठेवी स्वीकारते आणि त्या माध्यमातून किंवा ठेवींच्या माध्यमातून लोकांना कर्ज पुरवठा करते, हे आर्थिक व्यवहार करणाऱ्या किंवा पैशाची देवघेव करणाऱ्या संस्थेला आपण बँक म्हणतो. मग या बँकेचे सुद्धा अनेक प्रकार आहे. हे जे प्रकार आहे त्यांच्या कार्यक्षेत्रावरून, त्यांच्या कामकाजावरून हे प्रकार पडलेले आहे. मग या प्रकारांची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे. मग आता पहिला प्रकार जो आहे त्या प्रकाराचं नाव आहे मध्यवर्ती बँक. पहिला प्रकार काय आहे? मध्यवर्ती बँक. या मध्यवर्ती बँकेलाच बँकांची बँक असे म्हणतात. आता एक एक प्रकार आपल्याला काय करायचा आहे? सविस्तर बघायचा आहे. पहिला प्रकार आपला कोणता आहे? मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक हिलाच सेंट्रल बँक असेही म्हणतात. हिलाच काय म्हणतात? सेंट्रल बँक. हिलाच बँकांची बँक असंही म्हणतात. बँकांची बँक. हिलाच शिखर बँक असेही म्हणतात. शिखर बँक. बघा किती नावं ह्या बँकेला आहे. मध्यवर्ती बँक आहे. या मध्यवर्ती बँकेला सेंट्रल बँक म्हणतात, किंवा बँकांची बँक म्हणतात, किंवा शिखर बँक म्हणतात. मग यावरून आपल्या असं लक्षात येतं की मध्यवर्ती बँक ही एवढ्या ज्या बँका आहे यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य करत असते. काय करत असते? एवढ्या ज्या उर्वरित व्यवसाय बँक असेल, सहकारी बँक असेल, विकास बँक असेल, विनिमय बँक असेल, प्रादेशिक ग्रामीण बँक असेल, बचत बँक असेल, गुंतवणूक बँक असेल आणि विशेष बँक असेल, या जेवढ्या बँका आहे या बँकांच्या कार्यावर काय करत असते? नियंत्रण ठेवत असते. म्हणून तिला बँकांची बँक असे म्हणतात. आणि शिखर बँक का म्हणतात? कारण ती उच्च बँक आहे. देशाची ती मध्यवर्ती बँक आहे. तिथून सर्व आर्थिक व्यवहारांची तडजोड किंवा सर्व नियंत्रण किंवा सर्व व्याजदर वगैरे त्या ठिकाणी ठरविण्याचं कार्य या मध्यवर्ती बँकामध्ये केलं जातं. मग मध्यवर्ती बँक जी आहे, प्रत्येक देशाला एक मध्यवर्ती बँक असते. आपण केवळ भारतापुरतं बघत नाहीये, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता त्यामध्ये बँकिंग क्षेत्राचा आपण विचार करत आहोत. मग त्यामध्ये जे बँकांचे प्रकार आहेत त्यामधला पहिला प्रकार आपण बघतोय मध्यवर्ती बँक. प्रत्येक देशाला एक मध्यवर्ती बँक असते. ती मध्यवर्ती बँक इतर सर्व बँकांवर लक्ष ठेवते किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. पत नियंत्रण ती त्या ठिकाणी ठेवत असते. म्हणजेच काय करत असते? मध्यवर्ती जी बँक आहे ती या सर्व बँकांवर काय करते? नियंत्रण ठेवते. जर नियंत्रण ठेवलं नाही तर ह्या ज्या व्यावसायिक बँका आहे किंवा ज्या व्यापारी बँका आहे या मनोमानी पद्धतीनं पत निर्मिती करू शकतात. म्हणजे जास्त प्रकारे व्याजदर आकारू शकतात. मग असं होऊ देऊ नये किंवा लोकांची पिळवणूक होऊ नये म्हणून मध्यवर्ती बँक काय करत असते? पत नियंत्रणाचं कार्य करत असते. काय? पत नियंत्रण. पत नियंत्रणाचं. रिकाम्या जागासाठी तुम्हाला येऊ शकतं मध्यवर्ती किंवा देशाची मध्यवर्ती बँक ही पत नियंत्रणाचं कार्य करत असते. मग आपण जी चलनं आहे किंवा 1 रुपयाचे जे नाणे असतील किंवा इतर ज्या कागदी नोटा आहे, बरोबर आहे की नाही, हे सर्व जे पैसे आहे, पैसे कागदी नोटा छापण्याचा एकमेव अधिकार या मध्यवर्ती बँकेला आहे. कोणाला आहे? मध्यवर्ती बँकेला. फक्त जी भारताची मध्यवर्ती सत्ता आहे ती मध्यवर्ती सत्ता 1 रुपयाची नाणी, 1 रुपयाची नाणी व ज्या कागदी नोटा असतील 1 रुपयाच्या,
1 रुपयाच्या कागदी नोटा, कागदी नोटा या छापण्याचा अधिकार केंद्रीय मध्य वित्तीय संस्थेला आहे. केंद्रीय किंवा त्याला केंद्रीय मध्यवर्ती सत्ता, मध्यवर्ती सत्ता त्यांना आहे. 1 रुपयाची नाणी आणि 1 रुपयाच्या कागदी नोटा केंद्रीय मध्यवर्ती सत्तेला छापण्याचा अधिकार आहे. मात्र सर्व प्रकारच्या कागदी नोटा, सर्व प्रकारच्या कागदी नोटा छापण्याचा एकमेव अधिकार, छापण्याचा एकमेव अधिकार हा देशाच्या मध्यवर्ती बँकेला असतो, देशाच्या मध्यवर्ती बँकेला असतो. लक्षात आलं? मग मध्यवर्ती बँक म्हणजे देशाची जी बँक असते किंवा ती सेंट्रल जी बँक असते, बँकांची बँक असते, तिला आपण काय म्हणत असतो? मध्यवर्ती बँक. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? ती म्हणजे RBI. RBI तिलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. मग रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती किंवा तिला सेंट्रल बँक किंवा तिला बँकांची बँक किंवा तिला शिखर बँक असे म्हणतात. कारण पैशावर नियंत्रण किंवा इतर बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य आपली RBI करत असते. लक्षात आलं? मग 1944च्या कायद्याअंतर्गत, 1944च्या कायद्याअंतर्गत 1945 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजे अशा पद्धतीने ही बँक काय करत असते की या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवत असते. आपण काय बघत आहोत? बँकांचे प्रकार. काय बघतोय? बँकांचे प्रकार. बरोबर आहे की नाही? मग बँकांचे प्रकार अभ्यासत असताना पहिला प्रकार आपण जो अभ्यासला, मध्यवर्ती बँक, सर्वात महत्त्वाची बँक आहे. मग ही मध्यवर्ती बँक काय करत असते? पतनियंत्रणाचं कार्य करत असते. पतनियंत्रण आणि पतनिर्मिती वेगळा शब्द आहे. व्यावसायिक बँकांच्या बाबतीत पतनिर्मिती हा शब्द येत असतो. पतनिर्मिती. व्यावसायिक बँका पतनिर्मिती करतात, तर मध्यवर्ती बँक पतनियंत्रण ठेवते. नियंत्रणाचं कार्य किंवा यांच्या पतनिर्मितीवर ही बँक काय करत असते? लक्ष ठेवून असते. म्हणजे अशा पद्धतीनं जो बँकांचा पहिला प्रकार आपण अभ्यासलेला आहे तो मध्यवर्ती बँक, त्याची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. मग असे प्रत्येक देशाला या ठिकाणी काय आहे की एक मध्यवर्ती बँक असते. प्रत्येक देशाला एक मध्यवर्ती बँक असते. जसं आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला इंग्लंडची मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंग्लंड असं नाव आहे. आणि त्यानंतर अमेरिकेची जी बँक आहे मध्यवर्ती, तिचं नाव आहे दी फेडरल रिझर्व्ह बँक. म्हणजे अशी प्रत्येक देशाला एक काय असते? रिझर्व्ह बँक असते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण बँकेचा पहिला प्रकार या ठिकाणी बघितलेला आहे. दुसरा प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत, कारण तोही प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे व्यावसायिक बँका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया.